यामध्ये माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांनी स्वतःहून निवडणूक आयोगाला पत्र दिलं होतं की या सगळ्या निवडणुका ह्या वेळेवरती झाल्या पाहिजेत, आम्हाला कोणतीही निवडणूक पुढे जावी अशी भारतीय जनता पक्षाची कुठलीही इच्छा नव्हती किंवा तसा कुठलाही मानस नव्हता। खरं म्हणजे हा आरोप अत्यंत चुकीचा आणि हास्यास्पद आहे। हा निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय आहे आणि जर शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांना जर असं वाटत असेल की कोणत्या राजकीय पक्षाच्या नेत्याला जर ही निवडणूक पुढे ढकलता येते, तर मला वाटतं मग हे कारस्थान शिंदे गटाचे जे लोक आहेत, जे नेते आहेत, त्यांनीच हे केलेलं असू शकतं। कारण ज्या पद्धतीने अंबरनाथ शहरामध्ये भारतीय जनता पक्षाने गेल्या 15 दिवसामध्ये प्रचार यंत्रणा राबवली, त्यामुळे यांच्यात पायाखालची वाळू घसरलेली होती। मग काहीच कारण नसताना कशासाठी याचिका दाखल करायच्या आणि त्याच्यातून नंतर फॉर्म मागे घ्यायचा। आणि मग जर तुम्हाला जर याचिका दाखल करायची होती, फॉर्म मागे घ्यायचा होता, तर याचिका दाखल करायची नव्हती। ज्या याचिकेमुळे ही निवडणूक पुढे ढकलली गेली ती याचिका कुणी दाखल केली होती? त्याच्यामुळेच ही निवडणूक पुढे गेलेली आहे। आणि जर कुणी जर म्हणत असेल की भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब हे त्या ठिकाणी गेले होते नगर परिषदेमध्ये, का गेले होते? त्या नगर परिषदेमध्ये ज्या पद्धतीने मतदार याद्यांमध्ये घोळ चालू होता आणि मतदार याद्यांमध्ये रोज नावं बदली करण्याचं जे काही काम चालू आहे, याला कुठेतरी त्या सीओंना जाब विचारण्यासाठी चव्हाण साहेब गेले होते आणि चिडून जाऊन त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं होतं की जर अशाच पद्धतीने जर तुम्ही मतदार याद्यांमध्ये घोळ करणार असाल तर आम्हाला ही निवडणूक पुढे ढकलावी अशी मागणी करावी लागेल। परंतु अशी कोणतीही मागणी चव्हाण साहेबांनी अधिकृतरित्या केलेली नव्हती, तरी देखील ही निवडणूक पुढे गेली आहे। याचा अर्थ असा आहे की ज्यांना पराभव समोर दिसतोय त्यांनीच ही निवडणूक पुढे ढकलण्यासाठी प्रयत्न केले असावेत, परंतु स्वतःचं केलेलं पाप झाकण्यासाठी आज ते भारतीय जनता पक्षावरती आरोप करत असावेत। आमचं तर म्हणणं असं आहे की हे आरोप करणाऱ्यांनीच स्वतः यामध्ये ही निवडणूक पुढे ढकलण्यासाठी प्रयत्न केले असावेत। अंबरनाथकरांना त्यांच्या मतदानापासून वंचित ठेवण्यासाठी हा प्रयत्न केला असावा आणि याच्यातून ते त्यांना जरी साध्य करायचं वाटत असलं तरी त्यांना काही साध्य होणार नाही। 20 डिसेंबरला होणाऱ्या मतदानामध्ये अंबरनाथकर या ठिकाणी परिवर्तन करणार। भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्षासहित संपूर्ण त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक निवडून येणार। कमळ हे जसं आता महाराष्ट्रामध्ये उद्याच्या निवडणुकीमध्ये 3 तारखेला आपल्याला दिसेल की बहुतांश ठिकाणी भारतीय जनता पक्ष 1 नंबरचा पक्ष होणार, त्याच पद्धतीने अंबरनाथ सुद्धा भारतीय जनता पक्ष निश्चितपणे जिंकेल अशी मला खात्री आहे।